मलाही माझ्या बाळाला सोडून जाताना खूप जास्त दुःख होते। एका आईच्या कुशीत फक्त 1 वर्षाचं बाळ आहे। डोळ्यात अजूनही आईच्या प्रेमाची मायेची झुळझुळ भरलेली आहे आणि त्या आईला रेश्मा इंगळे यांना हे सर्व मागे ठेवून देशाच्या सेवेकरिता भारत पाकिस्तान सीमेवर रवाना व्हावं लागतं। होय, ही कथा आहे एका स्त्रीच्या धैर्याची, देशभक्तीची, जी आई आहे आणि देशाची सच्ची शिपाई। रेश्मा इंगळे नाव ऐकताच आज प्रत्येक देशवासींच्या डोळ्यात पाणी आणि मनात अभिमान उभा राहतोय। अमरावती जिल्ह्यातील बोरगाव पेठ गावच्या रेश्मा इंगळे या BSF मध्ये अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये कार्यरत आहेत। 1 वर्षाचं गोडस बाळ त्यांच्या कुशीत आहे, पण देशाची सीमा सुरक्षित ठेवणं हेही त्यांच्या मातेचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी त्यांनी आपल्या लेकराला मागे ठेवण्याचा जड पण शूर निर्णय घेतलाय। तसेच रेश्मा आपल्या बाळाला शेवटची मिठी मारतात। तुम्ही पाहत आहात हा व्हिडिओ, हे फक्त एका आईचं आपल्या बाळाला दिलेलं अलविदा नाही, हा आहे त्याग, समर्पण आणि शौर्याचा एक अनमोल क्षण, जिथे एका आईने आपल्या हृदयाचा तुकडा मागे ठेवून देशाच्या सुरक्षेसाठी पुढे पाऊल टाकलंय। रेश्मा इंगळे यांचं बाळ आज आपल्या आजीच्या कुशीत आहेत। त्या आईचं ममतव्य जाणवतंय, पण तिच्या डोळ्यात रेश्मा बद्दलचा अभिमानही आहे। एका माणसाच्या कुटुंबासाठी आई मुलगी असणाऱ्या रेश्मा आज अख्ख्या देशाची लेक झालेल्या आहेत। रेश्मा इंगळे म्हणतात, हो आई आहे मी, पण युनिफॉर्म घातल्यावर मी देशाची सैनिक आहे। माझं बाळ मला समजून घेईल आणि एक दिवस अभिमानाने म्हणेल, माझी आई देशासाठी लढली होती। आज आपण खूपदा फक्त पुरुष सैनिकांच्या शौर्याच्या कथा ऐकतो, पण रेश्मा इंगळे सारख्या महिला शिपायांनी आज दाखवून दिलंय की देशासाठी प्राणपणाला लावण्याचं बळ स्त्रीमध्येही तितकंच आहे। त्या केवळ शिपाई नाहीत, त्या एक प्रेरणा आहेत। लाखो महिला तरुणींना त्यांनी दाखवून दिलंय की मातृत्व आणि देशभक्ती एकत्र नांदू शकतात। सोशल मीडियावर लाखो लोकांनी रेश्मा इंगळे यांना सलाम केलाय। कुणीतरी लिहिलंय, आईचं हृदय जरी तुटलं असलं तरी त्यातून निर्माण झालेलं एक अभूतपूर्व शौर्य। तर कुणी म्हटलंय, रेश्मा तुमच्यासारख्या मातामुळेच आपला भारत माता अभंग आहे। या देशात दररोज कोणी ना कोणी आपल्या घरापासून दूर जातं, काही शिक्षणासाठी, काही कामासाठी, पण रेश्मा इंगळे सारखे वीर सैनिक मात्र देशाच्या अस्तित्वासाठी आपलं वर्चस्व गमावतात। जर तुम्हालाही वाटत असेल की आई झाल्यावर स्वप्न पूर्ण करणं शक्य नाही, तर रेश्मा इंगळे यांचं आयुष्य तुमच्या समोर एक प्रेरणादायी उदाहरण आहे। त्या बाळाच्या डोळ्यात आईच्या मायेची आठवण आहे, पण त्याचबरोबर एका शूरवीर मातेचं तेजही आहे। आज रेश्मा इंगळे यांनी आपल्या कृतीतून देशभक्तीला एक नवीन परिभाषा दिली। त्या फक्त सैनिक नाहीत, त्या भारत मातेच्या जिगरबाज लेकी आहेत। जर रेश्मा इंगळे यांची ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर नक्की शेअर करा आणि एकदा तरी तुम्ही तुमच्या मनातून म्हणा, जय हिंद, जय भारत, धन्यवाद।